नमस्कार. आज आपण बोलूया राशींबद्दल आणि प्रत्येक राशीच्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे सेम काही पॉईंट्स त्यांचे सेम असतात. म्हणजे त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स सेम असतात, त्यांचे स्वभाव सारखे असतात आणि त्यासाठी म्हणून त्याच्यावरती काहीतरी जे काही त्या राशींचे निगेटिव्ह पॉईंट्स असतील, नकारात्मक ऊर्जा ज्या राशीमधनं येत असतील त्यांना आपण पॉझिटिव्हिटीकडे कसं वळवता येईल, तर आपण ते क्रिस्टलच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आज आपण बोलूया, मी 4 अशा रँडम राशी उचललेल्या आहेत आणि आपण त्याबद्दल बोलूया. तर आजच्या राशींमध्ये पहिली राशी आहे स्कॉर्पिओ किंवा वृश्चिक. तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी जे ब्रेसलेट बनवलं आहे त्यामध्ये आम्ही ॲमेथिस्ट यूज केलं आहे. ॲमेथिस्ट कशासाठी, तर स्ट्रेस रिलीफ, पेन रिलीफ, गुड हेल्थ, पॉझिटिव्ह एनर्जी आणि ओव्हरऑल एक गुड इंट्युशनसाठी. त्याच्यानंतर आपण घेतलं आहे रोज क्वार्ट्स. रोज क्वार्ट्स रिलेशन चांगले ठेवतो, तुमचं कम्युनिकेशन चांगलं करतो आणि तुम्हाला बरीच मदत होते रोज क्वार्ट्सची. थोडा पीस ऑफ माइंडसुद्धा येतो. आणि हेमेटाईट आहे, तुम्हाला जेलसीपासून वाचवेल. तुम्हाला काही लिगल इश्यूज छोटे छोटे, आपण गाडीला काही सिग्नलच क्रॉस केलं किंवा काय, तर ते लिगल इश्यूजमध्ये कुठे अडकू नये यासाठी तुम्हाला मदत करेल. तर असंही बनवलेलं आहे स्कॉर्पिओ किंवा वृश्चिक राशीचं ब्रेसलेट. तुम्ही बघून घ्या, खूप सुंदर दिसते आणि छान आहे. यात अजून एक गोष्ट पण आहे, ॲमेथिस्ट आहे तो तुमच्या सहस्र चक्रावरती आणि थर्ड आय चक्रावरती काम करतो, त्यामुळे तुम्हाला बराच त्याचा फायदा होईल. सेकंड राशी आपण निवडली आहे आजची, ती कॅन्सरची आहे. कॅन्सर म्हणजे कर्क राशी. तर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी निवडताना आपण रोज क्वार्ट्स घेतलं आहे. पीस ऑफ माइंड, गुड कम्युनिकेशन, सेल्फ लव्ह आणि गुड रिलेशन्स यासाठी. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना थोडेसे गॅस, ॲसिडिटी हे असे प्रॉब्लेम्स असतात. तर ते प्रॉब्लेम रिझॉल्व करण्यासाठी म्हणून आपण येलो कॅल्साईट टाकलं आहे. आणि तिसरा टाकला आहे लॅपिसचा स्टोन. तर लॅपिसचा क्रिस्टल काय करतो, तर तुमच्या थ्रोट चक्रावरती काम करतो. ज्यांचं बोलण्याचं काम आहे, प्रोफेसर, टीचर, पॉलिटिशियन, आणखी काय सेल्स पर्सन, तर त्यांच्यासाठी लॅपिस फार उपयोगी असतो. तर ह्या लॅपिस काय करतो, तो तुमच्या थ्रोट चक्रावर काम करतो. इवन इट वर्क्स ऑन थायरॉइड. सो असं हे कॉम्बिनेशन ब्रेसलेट बनवलेलं आहे कॅन्सर किंवा कर्क राशीसाठी. मग आम्ही तिसरी राशी आजच्यासाठी निवडलेली आहे, ती सिंह राशी, लिओ. खूप सुंदर दिसणारं असं हे ब्रेसलेट आहे, फारच छान, मला खूप आवडतं हे. ह्याच्यामध्ये आम्ही यूज केलं आहे सनस्टोन. सनस्टोन तुम्हाला खूप एनर्जी, पॉवर देतो, खूप एनर्जेटिक वाजवतो, आळस कमी करतो. ओके, सो त्याच्यासाठी आपण सनस्टोन टाकलं आहे. कार्नेलियन टाकलं आहे. सर्वसाधारण सिंह राशीच्या मुलांना लोअर ॲबडॉमिनल इश्यूज असतात आणि ते रिझॉल्व्ह व्हावे, लोअर ॲबडॉमिनल इश्यूज, त्यासाठी म्हणून कार्नेलियन टाकलं आहे. आणि कॉन्फिडन्स वाढावा, तुमचा ऑरा क्लेन्स व्हावा, तुम्हाला कुठच्याही गोष्टीचे एन्थुजियास्टिकली अभ्यास करायची सवय लागावी आणि तुम्हाला नजर लागू नये, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून टायगर आय टाकलेलं आहे. सो असा हा सुंदर दिसणारा असा लिओ आणि किंवा सिंह राशीचं एक ब्रेसलेट बनवलं आहे. त्याचबरोबर आजची अजून एक निवडलेली राशी आहे ती लिब्रा, तुळा राशी. सर या तुळा राशीच्या ब्रेसलेटसाठी बनवताना आम्ही सगळ्यात आधी घेतलं आहे ग्रीन एव्हेंचुरियन, जे तुमच्या हार्ट चक्रावरती काम करेल, ब्लड सर्क्युलेशन चांगलं देईल, तुम्हाला लाईफमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आणून देईल. पायराईट आहे सगळ्यांचा लाडका, मनी अट्रॅक्शन, मनीच्या वेल्थ क्रिएशन, मनीला लागलेले निगेटिव्ह एनर्जीज किंवा त्याचे ब्लॉकेजेस काढण्यासाठी. आणि लॅब्रोडोराइट हा दिसणारा अतिशय सुंदर दिसणारा असा हा स्टोन आहे आणि त्याला बऱ्याच शेड्स असतात. तर हा स्टोन, त्याचं दुसरं नावच आहे स्टोन ऑफ लक, त्यामुळे तुमचं लक एनहॅन्स होईल. अशा आज आपण घेतलेल्या या 4 राशी आहेत, ज्याच्यामध्ये स्कॉर्पिओ, कर्क राशी म्हणजे कॅन्सर, तिसरं सिंह म्हणजे लिओ राशी आणि चौथी आपण राशी यूज केलेली आहे ती लिब्रा किंवा तुळा राशी. अशा या 4 ब्रेसलेट्सबद्दल, 4 राशींच्या ब्रेसलेट्सबद्दल आम्ही आज बोललो आहे. परत येऊया अजून 4 राशी घेऊन. तर तुम्ही कीप ट्यून इन, सबस्क्राईब करा आणि डेफिनेटली आम्हाला फॉलो करा. थँक्यू.